मी डॉक्टर सान्वी जेठवाणी, तृतीयपंथी आघाडीचं काम बघते भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्र राज्याचं. पण आता सध्या एक प्रचारक म्हणून, एक स्टार प्रचारक म्हणून सध्या जी महानगरपालिकेची निवडणुका लागली आहे त्याच्यामध्ये काम बघते. आपण जसं म्हणालात की भारतीय जनता पार्टी ही सन्माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, सन्माननीय खासदार अजितजी गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली, आमचे पालकमंत्री पंकजा मुंडे असतील, मंत्री असतील, अतुल सावे पालकमंत्री असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम नगरपालिकेमध्ये आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावे हे चालू आहे. परिस्थिती बघता जर आता आपण पाहिलं की नांदेडमध्ये जे देवाभाऊंची एक सभा झाली, त्यांनी जे विकासाचा संकल्प नांदेडला दिले आणि सांगितले की मी नांदेडमध्ये चांगला विकास करेन आणि अशोकरावजी असताना आपण अनेक विकास आधी पाहिला, आताही होणार आहे. आणि या विकासाला आणखीन गती मिळण्यासाठी, जसं केंद्रामध्ये भाजपाची सरकार आहे, राज्य शासनामध्ये महायुतीची सरकार आहे, त्याच्यात भाजप मोठा पक्ष आहे, आणि नांदेडमध्ये जर तो विकास आणायचा असेल किंवा ते आपल्याला एखाद्या पक्षाला वरून इथपर्यंत तोच पद्धतीने काम चालवायचं असेल तर ती हायरार्की मेंटेन करण्यासाठी आपल्याला नांदेडच्या महानगरपालिकेमध्ये भाजप आणायचे. म्हणून मला असं वाटतंय आताची स्थिती बघता की भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल आणि मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत जिंकेल अशी आमची आमचं मानस आहे आणि आम्हाला वाटते असं होईल. आपण अपेक्षा व्यक्त केली की महापौर भाजपचा होईल, पण मागची जर इतिहास बघितला तर भाजपचे सर्वाधिक नगरसेवक 6 राहिलेत नांदेड महापालिकेत. तर थेट महापौर पदापर्यंत आपण कसं पोहोचणार आहात? कोणत्या विकासाचे मुद्दे आहेत तुमचे? काय विषय आहे तुमचा नेमका अजेंडा? बघा, नांदेडमध्ये ट्रॅफिकची समस्या खरं तर आहेच. नाल्याची सफाई असतील, रस्ते असतील, किंवा आजकाल जे आपण सिक्युरिटीचा फार मोठा विषय बघतोय तो असेल, या सर्वांना आणि नांदेडमध्ये ज्या काही पाण्याची समस्या असेल, हे सगळे जी समस्या कमी आहेत किंवा होत आहेत, जे अशोकरावजी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे काही काम आधी झालंय तोच नेतृत्व पुन्हा भारतीय जनता पार्टीने स्वीकारले आणि विश्वास आहे की जो गतीने काम नांदेडमध्ये होईल. त्यामुळं आम्हाला वाटतंय की नक्की जे केंद्रानं आणि पार्टी आला कमाननं जे नेतृत्व आम्हाला दिले, ते सन्माननीय गोपछडे साहेब असतील किंवा अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये थेट महापौर गाठण्याची आमची शक्यता आहे. कारण जास्तीत जास्त नगरसेवक जे सर्वे अनुसार निवडून येतील त्यांना सगळ्यांना तिकिटा मिळालेल्या आहेत आणि नक्की ते निवडून येतील आणि महापौरपर्यंत जातील. सर्वेचा उल्लेख आपण केला, पण मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. जे आता नव्यानेच काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आले त्यांनाच जास्त तिकीट दिले, जुने लोक नाराज आहेत. काय सांगतो? कसं असते की मी पण एक इच्छुक उमेदवार होते खरं तर वार्ड क्रमांक 17 मधून, आणि मी सुद्धा भारतीय जनता पार्टीची फार प्रेमी आहे आणि काम करते आणि त्या विचारांचीच आहे खरं तर. पण काय होतो की जेव्हा नवीन भाऊ घरी येतो किंवा नवीन सून घरी येते, तिचा बोलबाला असतो आणि तिला संधी देणं भाग असतं. कारण नवीन सुनाचं घरी मान मोठा असतो आणि तिला वाटतं की नवीन नवीन आहे, तिला संधी मिळता येईल, आणि किंवा अनुभवाचाही प्रश्न असतो. अनेकदा ज्या नगरसेवक पहिले निवडून आलेले आहेत त्यांचा अनुभव, पार्टीला कसं असतं की पहिल्यांदा आपलं वर्चस्व निर्माण करायचं आहे आणि निष्ठावंतांची भूमिका मी पण समजू शकते की नाराजगीची असू शकते, पण शेवटी आपल्याला काही करून कमळ आणि नेतृत्व हे दोन्हीही भारतीय जनता पार्टीचं त्या नगरपालिकेवर वर्चस्व निर्माण करायचं असेल तर कुठंतरी आकडेवारी अनुसार या सगळ्यांचा विचार करता यांना तिकीट मिळालेले आहे. अनुभवाचा तुम्ही उल्लेख केला, पण अनेक अनुभवी जे भाजपाचे लोक होते जुने त्यांना सुद्धा बाजूला ठेवण्यात आलेलं आहे, जसे की चैतन्य बापू देशमुख आहे. चैतन्य बापू देशमुख, आपण त्यांना अनेक पत्रकार परिषदेत देखील विचारलं, त्यांनी स्वतःहून माघार घेतली किंवा त्यांना याच्याहून मोठा विचार असेल असं मला वाटतंय. आणि काही ठिकाणी नेतृत्वानं काय विचार केलाय हे खरं तर आम्हाला असं वाटतंय की कुणीतरी दुसऱ्या नवीन व्यक्तीला देखील संधी मिळावी असा हेतू असू शकतो असं मला वाटतंय. या नाराजीचा नेमका फटका बसेल पक्षाला या निवडणुकीमध्ये? 1-2 सीटांवर सोडून प्रत्येक ठिकाणी बसणार नाही. कारण काय असतं की काही ठिकाणी लोकांचं जनमताचं प्रेम हे शेवटी नेतृत्वावर आहे. अशोकरावजी चव्हाणांच्या नेतृत्वावर अनेक जणांना विश्वास आहे आणि विकासाला जर आपल्याला संधी द्यायची असेल
तर ती केंद्र आणि राज्यामध्ये जे सरकार आहे त्यांनाच दिली तर बरं होईल. ऑपोजिशनच्या लोकांना काय देऊन फायदा आहे? नाही, अशोकरावांचा तुम्ही उल्लेख केला. अशोकरावांचे जे राजकारण पाहिलं तर आतापर्यंत अल्पसंख्याक जी मते आहेत नांदेडमध्ये त्याच्यावर त्यांचं राजकारण अवलंबून राहिलेलं आहे. त्यांना यशही त्यातूनच मिळालं गेलं आहे. आता त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे, तर त्यांना जे मागचं जे यश मिळालं ते यावेळेस सुद्धा कंटिन्यू राहील. बघा, शेवटी माणसावर लोकांनी विश्वास ठेवतायत, कारण ही कार्यकर्त्यांची आणि लोकलची निवडणूक आहेत. यामध्ये केंद्राचं किंवा राज्याचं फार मोठं जसं आपल्याला प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्रीपर्यंतचा विचार होणार नाही. हा विचार होतोय आपल्या लोकल पुरता. त्यांना माहिती आहे की आपले रस्ते, आपले गल्लीतले समस्या, आपल्या वार्डातले जे काम आहेत ते लोकलचाच नेता करू शकतो. म्हणून ते पक्ष कुठलाही असो किंवा नेतृत्व त्यांना कुठलाही मिळाला असेल किंवा कुठल्याही पक्षाचं चिन्ह मिळालं असेल, तो नेतृत्व स्वीकारणारे ही अल्पसंख्याक देखील आहे. त्यांना माहिती आहे की अशोकराव साहेबांशिवाय आता त्याला आणखीन एक ऍड झाले अजित गोपछडेंची. या दोन्हीशिवाय पर्याय नाही आणि हे लोकच विकास आणू शकतात. म्हणून त्यांनी या नेतृत्वाला स्वीकारतील असं मला वाटतंय. आपण हे गेल्या अनेक वर्षापासून तृतीयपंथीयासाठी म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये काम करत आहात. राज्य समन्वयक म्हणूनही आपली नियुक्ती झाली आहे आणि तृतीयपंथी महामंडळाच्या माध्यमातून अनेक कामं आपण केलेत. लिंग संवेदनशीलतेवर आपण काम केलंय. किन्नर भवनाचाही विषय आपण मार्गी लावलेला आहे. आपण प्रभाग 17 इच्छुक होतात. तुमचं तिकीट का काढलं होतं? खरं तर सर्वेनुसार असं त्यांना वाटलं की मला आणखीन माझ्या वार्डामध्ये समाजसेवेची गरज आहे, लोकप्रियतेची आणखीन मला काम करणं गरजेचं आहे. जसं की वार्डामध्ये लोकप्रियता मला एक कलावंत म्हणून नक्की मिळालं असेल, पण एक राजनीतिक म्हणून किंवा एक नेत्री म्हणून त्यांनी मला स्वीकार करायचा असेल, एक नेता म्हणून, तर त्यांना थोडंसं वेळ लागेल. आणखीन मला समाजामध्ये त्या पद्धतीने यावं लागेल असं मला वाटतंय. आणि ठीक आहे, नेतृत्वानं किंवा मोठ्या पक्षाच्या सिनियर लोकांनी जर हा विचार केला असेल तर काहीतरी चांगला विचार असेल. आणखीन मला काम करण्याची संधी मिळाली. मी आता स्टार प्रचारक म्हणून सगळ्या वार्डांमध्ये फिरते, त्यामुळे जनसंवाद वाढतोय. लोकांच्या समस्या कळायला लागल्यात, काय काय असतं, बूथ लेवलची कामं कळायला लागलेत, हे सगळं अभ्यास व्हायला लागले. माझं तिकीट कापण्यापेक्षा आणखीन सर्वेमध्ये दुसऱ्यांचे नावं आलेत की हे आहे. माझा भाग गुरुद्वारा आहे, जिथं टुरिस्ट आहे, खूप लोक येतात. वार्डामध्ये अनेक जातीची समीकरण आहेत. हे सगळ्यांचा विचार करत त्यांनी वेगवेगळ्या लोकांना दिलेलं आहे संधी. मला मिळेल आज न उद्या, मी वाट बघतीये. तुम्ही नाराज होतात, तुमची म्हणजे नाराजी दूर झाली. तुमच्यासह इतरही जे अनेक नाराज होते त्या इच्छुकांची नाराजी कशी दूर केली पक्षाने? काही लोकांना आता पार्टीमध्ये मोठे मोठे पदं दिलेत किंवा कामं करण्याची संधी दिली. शेवटी पार्टी, भारतीय जनता पार्टी म्हणतो की राष्ट्र पहिला, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः, म्हणून ते स्वतःपेक्षा सध्या पार्टीचा विचार करतात. ही महापालिका निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून गणली जाते, तर ते कार्यकर्त्यांना न्याय कधी मिळणार? मग आता या निवडणुकात नाही तर कधी मिळणार? आता हळूहळू कसं झालंय की 500च्या वर ऍप्लिकेशन्स आलेत, इच्छुक आलेत, आणि त्यामधून निवडायचं म्हणजे खरं तर मी अनेक ठिकाणी कलावंत म्हणून स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून जाते, त्यावेळेला सगळ्यांना असं वाटतं की मी पहिला, पण कुठंतरी ही हार जीतची प्रोसेस आहे. त्यात काँग्रेसचेच पहिले आलेत सगळे. हो, कारण ते माझी आणि अनुभवी नगरसेवक आहेत, त्या मानाने नवीन कार्यकर्त्यांना आणखीन त्यांच्यासोबत राहून शिकता येईल असं वाटतं. आणि पुढील आणखीन तुम्ही, हे तर सुरुवात आहे, भाजपा की पहिली.